गुड मॉर्निंग, नमस्कार. मी उषा दुधाळ. सकाळी काय उठायचं मूड नव्हतं बघा. लवकरच उठले होते. 4-4:30ला सवय नसल्यामुळे उठू वाटत नव्हतं. पण मॅडमला दिंडी स्कूलची होती म्हणून नाही आवराआवरी चालू होती. रात्रीच तिने मेकअपचं सामान काढून ठेवलेलं होतं. 10-12 साड्या काढल्याच्या नंतर एक कशी तरी फायनली सिलेक्शन केलं. घेतली काष्टा घालून. आम्ही जरा काष्टा व्यवस्थित नव्हता का काय आवडला काय माहिती, त्याच्यामुळे ती थोडी ऑफ होती. म्हटलं असू द्या जाऊ द्या. मग तिने काय केलं, परत मेकअप करून घेतला. ते बुचुडासारखं तेच नको म्हणून केळीचं पान घातलं ना, आपले 2 गुलाब लावले होते. ती म्हणली फ्रंटचा थोडासा मेकअप मी करते मम्मी लाईटली. सामान काही जास्त नव्हतं म्हणून म्हणली करते. म्हणलं कर. बाबू मध्ये लुडबुड करायला होता. मग ते पेन्सिलचं आयलाइनर लावून घेतलं, कारण बाबूच्या हातात लिक्विडचं होतं. बाबू काय सोडत नव्हता. म्हणलं त्याला जर रडवायला लागलं तर पुन्हा हाय ते बी लावायला भेटायचं नाही म्हणून ते खेळून दिलं. बाहेर गेलो तर बघतो पाय सुने दिसले. मग अचानक त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी पैंजण घातले. तिला म्हटलं थोडं वॉक करून बघ बाई, कुठं काही वाटतंय का नाही, कम्फर्टेबल साडीमध्ये नाही का. म्हणून मग तिने चालून बघितलं थोडंसं. मग यांचं येड्यावनी फोटोशूट चालू होतं. कसे तरी 10-12 फोटो काढले. येडे वाकडे तिकडे होऊन दोघा बाप लेकांचे झालं ते. मी आणि माझा बाबू आम्ही बघतच बसलो होतो कसे वाकडे फोटो चालले त्यांचे. आम्हाला हसायला येत होतं. तेवढे काढीतच बसचा हॉर्न वाजला. बघितलं तर बस आलेली होती. मग झाला बाबा म्हटलं आता चालली एकदाची दिंडी. कालपासनं दिंडी होती आमची. बाबूने तिला बाय केलं पण तिने काय मागं वळून पाहिलं नाही. चला म्हटलं फायनली 12 वाजता निवांत झाले. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.